नमस्कार, मी चंद्रकांत गायकवाड, सनराईज योग संस्था नाशिक येथून आलो आहे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देता येत नाही, त्यासाठी मी योग मुद्रा खास करून जे काम करत असताना आपण योगा कसा करू शकतो, तर त्यावरच्या मी काही मुद्रा शिकवलेल्या आहेत आणि काही घरगुती म्हणजे कोरफड वगैरे कशी वापरायची, काही नाही, हे डायबिटीज BP साडी यासाठी कशा पद्धतीने काम केली जाते याचं मी महत्त्व पटवून दिलेलं आहे. जे खास करून पोलिसामध्ये जेवणाचा वेळ नसतो खास करून, आणि जेवणाचा वेळ नसल्यामुळे त्या व्याधी जडत असतात आणि त्या व्याधी जडलेल्या असते, मग आपण दुर्लक्ष करत असतो आणि दुर्लक्षाने त्याचे दुष्परिणाम कसे होतात, त्या दुष्परिणाम आपण कसं दूर केलं पाहिजे. आता जी वाळवंटातली मी कोरफड सांगितली बार्बाडेन्सिस मिलर जातीची, ती कोरफड शरीराला चांगली असते. जे आता बरं डायबिटिक BP ॲसिडिटी थायरॉईड वगैरे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वापरली जाते ती. सिनियर सरांचा मी पन्हाळ सरांचा खूप आभारी आहे. ते ॲक्च्युली मला ते मुंबईपासून ओळखतात. मी त्यांच्या तिथल्या मुंबईच्या अमरावती पोलीस स्टेशनला मी प्रोग्राम कंडक्ट केला होता, तेव्हापासून ते ओळखतात. मी इथल्या बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये पण कंडक्ट करत आलो आहे. सरांनी मी जेव्हा दुपारी आलो, सकाळीच आलो होतो, पण सर मीटिंगसाठी गेले होते. त्यानंतर मी आल्यानंतर भेट घेतली. त्यांनी म्हणले आता आपण चांगला प्रोग्राम करूया, 5 वाजेपर्यंत तुम्ही थांबा. मी सर्वांनी मेसेज वगैरे पाठवून आपला प्रोग्राम त्यांनी हे केला आणि त्याचं मी खरं तर धन्यवाद देतो, कारण त्यांनी नाईट वगैरे सर्व केल्यानंतर देखील माझ्या प्रोग्रामसाठी त्यांनी थांबले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातले बरेचसे PSI वगैरे होते, ते पण नाईट करून केले. त्यांना पण सरांनी बोलून घेतलं किंवा चला 4-5 तास भरपूर झोप झाली, तुम्ही या, पण प्रोग्राम चांगला आहे, हा त्यांना उद्देश होता आणि प्रोग्राम सर्वांपर्यंत जावा हा पण त्यांचा उद्देश होता. धन्यवाद सर. गायकवाड सर आले वगैरे, त्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. आपलं पोलिसाचं आरोग्य बरोबर चांगलं, पण पोलिसाचं आरोग्य चांगलं तरच समाजाचं आरोग्य चांगलं. त्यासाठी प्रत्येकाने फिट राहायला पाहिजे. आपण फिट राहिलो तरच आपण आपलं जे प्रत्येकाची नोकरी आपली पोलिसाची धावपळीची असते वगैरे, आपण धावपळ केली, एखादी घटना घडली, तात्काळ जागेवर पोहोचलो तर ती घटना टाळू शकते, बरोबर ना. त्यासाठी आपण स्वतः फिट पाहिजे वगैरे. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. तुमच्या मार्गदर्शनाकडे नक्कीच आम्हाला सर्वांना फायदा होईल. त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. ते प्रॉडक्ट घ्यायच्यानंतर खूप योग्य प्रॉडक्ट आपण बरेच पैसे खर्च करतो, आपण बाहेर हॉटेलमध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी पण घेणार आहे, तुम्ही पण घ्या. गायकवाड साहेबांनी जे सांगितलं वगैरे ते खरोखर आपल्याला फिट आहे. आपलं जेवण वेळेवर नाही, आपली झोप वेळेवर नाही. आता माझंच उदाहरण घ्या, तर आपलं सर्वांचं आपण 1 वाजेपर्यंत नाकामी करतो, 1 नंतर जेवण करतो, आपल्या ॲसिडिटी होणारच 100%, बरोबर. गायकवाड साहेबांनी जे काही सांगितलं वगैरे काय म्हणजे कसं जेवणाबद्दल सांगितलं, आपल्याला जे प्राणायाम सांगितले, आपल्याला आपण 24 घंटे कमीत कमी 12 घंटे तर आपण नोकरीची आपली ठरलेली नोकरीची 12 घंटे वगैरे, पण आपल्यासाठी 15-20 मिनटं आपण द्यायला पाहिजे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आता मला सुद्धा देणं होत नाही, पण ते आपली कारण आहे सर्व. ज्याला करायचे तो बरोबर करणार. ज्याला आता 8 वाजता ड्युटी आहे, 7च्या ऐवजी एखादा 6:30 होतं, पण 8 तास योगा करून गेलो, बरोबर ना. तसं हे कारण आहे आपल्यावर आहे, म्हणजे सर्वांचेच ते कारण आहे. बाबा वेळ भेटत नाही, पण वेळ असतो तो आपल्याला काढावा लागतो. हे झालं बोलायचं, पण मी सुद्धा मला काढता येत नाही. पण म्हणजे आपल्या मनावरती आहे. बघा, आपली नोकरी आहे म्हणून आपण आहे, आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे. आपली तब्येत चांगली तर आपल्या कुटुंबाची तब्येत चांगली. तसे प्रत्येकाने गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ जे काय म्हणजे योगा करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जे प्रॉडक्ट आहे वगैरे खूप चांगले प्रॉडक्ट. आता ॲलोवेराबद्दल सर्वांनाच माहिती आहे, आयुर्वेदा प्रॉडक्ट खूप चांगले प्रॉडक्ट वगैरे. त्याच्यात इतर बाकीचे प्रॉडक्ट वगैरे त्यांनी आणलेले आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल वगैरे. पूर्वी पण आमच्या मुंबईला वगैरे असं आमच्याकडे आले होते, मालाड कुराडला वगैरे. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी पण घेणार आहे, तुम्ही पण घ्या.